नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023मध्ये तुमची जी जाहिरात आलेली होती त्याच्या बऱ्याचशा पदांच्या एक्झाम ज्या आहेत कंप्लीट झालेली आहेत आणि जी राहिलेली 4 संवर्ग आहेत ज्यामध्ये ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, आरोग्यसेवक 40% 50% असेल आणि अंगणवाडी सेविका असेल, यांच्या परीक्षा कधी होणार तेही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत रिंगण, दोर, खंडलवाला, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी आणि आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गाच्या पदांचे रिझल्ट लागलेले आहेत. तर यांचे निकाल लागलेले आहेत. मग यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत चालू होईल आणि राहिलेली जी पद आहेत मित्रांनो त्यांचे निकाल कधी लागतील त्याविषयीची महत्त्वाची अपडेट न्यूज प्रसिद्ध झालेली तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, हे निकाल पाहण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, तिथून देखील तुम्ही पाहू शकता. तर सर्वात अगोदर जी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा, सांगली जिल्हा परिषदची माहिती आहे. ही सांगलीमध्ये 3 संवर्गाच्या गुणवत्ता याद्या लागलेल्या आहेत, परंतु प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जर पाहिलं तर 5 संवर्गाच्या याद्यात प्रत्येक जिल्हा परिषदनुसार वेगवेगळ्या याद्या ज्या आहेत म्हणजे निकाल प्रसिद्ध होत आहेत आतापर्यंत. आणि राहिलेले कुठले कुठले संवर्ग आहेत तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, न्यूज अगोदर पाहूयात आपण. कागदपत्र पडताळणी करून पात्र उमेदवारांची मित्रांनो घोषणा केली जाणार आहे. तर अगोदर मित्रांनो कागदपत्र पडताळणी होणार आहे. त्यांनी निकाल लावतानाच मित्रांनो 45% पेक्षा जास्त जे गुण आहेत विद्यार्थ्यांना त्यांना घेतलेले आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मित्रांनो 45% गुण प्राप्त झालेले नाहीत असे बरेच ठिकाणी झालेले आहे मित्रांनो. ज्या ठिकाणी ज्या पदासाठी मित्रांनो अर्ज आले त्यापैकी ज्यांनी परीक्षा दिली त्यांना 45% गुण प्राप्त झाले नाहीत, त्यामुळे तिथे एकाही उमेदवाराची निवड त्या पदासाठी केली गेलेली नाही आहे. तर ते पद आता रिक्त राहणार मित्रांनो. नव्याने त्याच्या जाहिराती मग प्रसिद्ध होतील. अशी देखील पदं आहेत, आतापर्यंत निकाल लागले त्याच्यामध्ये. तर काय प्रोसेस होणार आहे पहा. अगोदर मित्रांनो तुमचे कागदपत्र पडताळणी होऊन त्यानंतर तुमची पात्र उमेदवारांची घोषणा होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्येही मित्रांनो छाटणी होणार आहे. कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची घोषणा होईल आणि त्याच्यानंतर मग मित्रांनो सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुमचं कट ऑफ लावलं जाईल. अशा पद्धतीने काय प्रोसेस असेल पहा. गुणवत्ता यादीतील असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून निकषानुसार पात्र यादी निश्चित केली जाईल पहा. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा निवड समितीसोबत मित्रांनो मान्यतेसाठी ही यादी ठेवली जाईल. मान्यता मिळाल्यानंतर निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. अजून काही संवर्गाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही, त्यामुळे साधारण या प्रक्रियेला 20 ते 30 दिवसांचा कालावधी लागेल. तर बघा मित्रांनो, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे, प्राप्त झालेले जे रिझल्ट आहेत आतापर्यंत 5 संवर्गाचे, त्याला जवळपास 20 ते 30 दिवस अजून लागू शकतात. कारण की जे रिझल्ट पेंडिंग आहेत त्यांचे मित्रांनो ते रिझल्ट आल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू केले जाईल, इथं असं म्हटलेलं आहे. तर तसेच 2-3 दिवसामध्ये मित्रांनो झालेल्या परीक्षांची गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. म्हणजे राहिलेले जे मित्रांनो तुमचे झालेले ज्या परीक्षा आहेत त्यापैकी आतापर्यंत 5 संवर्गाचे निकाल आलेले आहेत. तर 2 ते 3 दिवसामध्ये मित्रांनो राहिलेले बाकीची जी पदं आहेत म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये मित्रांनो त्यांचे रिझल्ट जे आहेत ते प्रसिद्ध होऊ शकतात मित्रांनो. या ठिकाणी 2 ते 3 दिवसात प्रसिद्ध होण्याची गुणवत्ता यादी जे आहेत राहिलेल्या पदांची त्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर कुठले कुठले पदं राहिलेत पहा निकाल येण्याचे अजून. आता हे आरोग्य पर्यवेक्षकचा निकाल आलेला आहे. आरोग्य सेवक 40% 50% यांचे एक्झामच होणार आहेत. मग आता यांचे एक्झाम मित्रांनो कधी होतील, जे राहिलेले 4 संवर्ग आहेत तुमचे, तर त्याची माहिती, एक अंदाजित माहिती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेली. मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की आचारसंहिता जी आहे, आता समजा मार्चमध्ये आचारसंहिता लागली तर याच्यावरती काय परिणाम होईल का, तर मित्रांनो याच्यावरती परिणाम होणार नाही. कारण की ऑलरेडी या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, यांची ऑलरेडी वेळापत्रक आलेली आहेत. त्याचबरोबर अगोदरच याची प्रोसेस जी आहे ती मित्रांनो चालू आहे. त्याच्यामुळे याच्या परीक्षा आचारसंहितामध्ये आपण जी काल परिपत्रक पाहिलं होतं, जे सोशल मीडियावरती देखील तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं असेल की आचारसंहितामध्ये फक्त लेखी परीक्षा घेता येते, मात्र त्याचा निकाल जो आहे तो लावता येत नाही. त्यामुळे तुमची लेखी परीक्षा राहिलेल्या 4 संवर्गाच्या मित्रांनो फेब्रुवारीमध्ये तर आचारसंहिता लागणार नाही मित्रांनो, मार्चमध्ये लागण्याची शक्यता आहे. अजून डेट आलेली नाही आहे. तर मार्चमध्ये जरी लागले तर तुमच्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये तुमच्या 100% मित्रांनो परीक्षा होतील. कारण की 4 संवर्ग राहिलेले आहेत, कमी पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत, परंतु त्यांना अर्ज मात्र जास्त आलेले आहेत. तरी देखील मित्रांनो 1 महिना पूर्ण आहे परीक्षा घेण्यासाठी अजून फेब्रुवारीचा. त्याच्यामुळे फेब्रुवारीमध्ये तुमच्या परीक्षा होतील. जानेवारीमध्येच आपण म्हटलेलं होतं मित्रांनो की परीक्षा तुमच्या होऊ शकतात, कारण की जानेवारीच्या 15 आणि 16 तारखेला मित्रांनो तुमची राज्य उत्पादन शुल्काच्या ज्या आहेत त्या परीक्षा संपल्या होत्या. त्यानंतर जवळपास आत्तापर्यंत मित्रांनो 10 ते 12 दिवस झाले कुठल्याच परीक्षा या ठिकाणी कंडक्ट केल्या जात नाहीत. का, तर
कारण मित्रांनो याचं एक रिझन असू शकतं, कारण की वनरक्षक हे जे पद आहे मित्रांनो याचे ग्राउंड चालू आहेत. ग्राउंड चालू असल्यामुळे मित्रांनो बरेचसे विद्यार्थी तिकडे आहेत. तर त्याच्यामुळे देखील मित्रांनो झेडपीचे जे राहिलेले तुमचे 4 संवर्गाची पद आहेत त्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक आलेले नसावेत. त्यांचं मित्रांनो नियोजन असावं जानेवारीमध्येच घेण्याचं, परंतु तेही एक कारण असू शकतं माझ्या माहितीप्रमाणे सांगतो मित्रांनो अंदाजित. परंतु तुम्हाला सांगतो मित्रांनो 100% तुमच्या परीक्षा होणार आहेत. आतापर्यंत 25-26 संवर्गाच्या परीक्षा झाल्या आहेत आणि ह्या देखील परीक्षा पूर्ण होतील आणि रिझल्ट देखील तुमच्या वेळेवरती लागून जातील. तर हे झालं राहिलेल्या पदांबद्दलची माहिती. तर बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, अंगणवाडी सेविका असेल, यांच्या परीक्षा कधी होणार. तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार अंदाजित सांगितले तुम्हाला फेब्रुवारीचा पहिला दुसरा आठवड्यामध्ये तुमच्या वेळापत्रक येऊन तुमची फेब्रुवारी एंडिंगपर्यंत परीक्षा होण्याच्या मित्रांनो शक्यता आहेत. तर आचारसंहिताचाही याच्यावरती काही परिणाम पडणार नाही, कारण की ऑलरेडी जाहिराती आलेले आहेत, प्रोसेस चालू झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे राहिलेले पदांचे निकाल जे आहेत परीक्षा झाल्यानंतर लागतील मित्रांनो. तर आता कुठले कुठले निकाल राहिलेले ते सांगतो तुम्हाला. आरोग्य प्रयोगशिकचा लागलेला आहे. त्यानंतर औषध निर्माण अधिकारीचा अजून निकाल लागला नाही मित्रांनो. येणाऱ्या ह्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारपासून निकाल यांचे प्रसिद्ध व्हायला सुरुवात होतील. त्यानंतर ग्रामसेवकची तर एक्झाम झाली नाही. कनिष्ठ अभियंता स्थापत्य निकाल राहिला आहे. कनिष्ठ आरेखचा राहिलेला आहे. कनिष्ठ सहाय्यक लिपिक पद जे आहे त्याचाही राहिला आहे. कनिष्ठ सहाय्यक लेखाचाही राहिलेला आहे. जोडारीचा राहिला आहे. तारतंत्रीचा राहिला आहे. प्रयोगशिका पदाची एक्झाम झाली नाही. पशुधन प्रयोगशिकचा निकाल राहिलेला आहे. पेसामध्ये ते पद येत आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा निकाल राहिला आहे. यांत्रिकचा निकाल राहिला आहे. रिंगमनचा निकाल लागलेला आहे. वरिष्ठ सहाय्यक लिपिक आहेत त्यांचा निकाल लागला आहे. विस्तार अधिकारी कृषीचाही निकाल लागला आहे. विस्तार अधिकारी पंचायतचा निकाल अजून लागला नाही. विस्तार अधिकारी शिक्षण निकाल लागलेला नाही. विस्तार अधिकारी सांख्यिकीचा निकाल लागला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा अजून निकाल लागला नाही. तर मित्रांनो ही जी न्यूज आली आहे त्यानुसार पुढील आठवड्यामध्ये म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे 2 ते 3 दिवसामध्ये झालेल्या राहिलेल्या परीक्षांच्या गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे अशी प्रशासनाकडून माहिती मिळालेली आहे. तर जे आतापर्यंत निकाल लागत आहेत त्यांचे मित्रांनो 1 फेब्रुवारी च्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होऊ शकतात मित्रांनो. आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्या त्यांचे निकाल लागले की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत तुमचे चालू होणार आहेत. बाकी जी माहिती या न्यूजमध्ये दिलेली मित्रांनो सांगली जिल्हा परिषदबद्दलचे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की ही परीक्षा जी आहे ती घेण्यात आलेली आहे IBPS कंपनीकडनं वगैरे. तर त्याच्यामध्ये विस्तार अधिकारी वगैरे कुठल्या कुठल्या पदांचे निकाल लागलेले ते वेबसाईटवरती देण्यात आलेले आहेत असं म्हटलेलं आहे. आणि तलाठी परीक्षेच्या तुलनेत ZP परीक्षेची गुणवत्ता यादी लवकर प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढलेली. अशा पद्धतीची ही न्यूज जी आहे मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. त्यातूनच तुम्हाला जी आहे ती माहिती दिलेली आहे राहिलेल्या निकालाबद्दल आणि जी राहिलेली तुमची पदांची परीक्षा आहे त्याच्याबद्दल. आता अजून मित्रांनो जशी ऑफिशियल वेबसाईटवरती याचे वेळापत्रक राहिलेल्या पदांचे येतील किंवा निकाल जसे वेळोवेळी प्रसिद्ध होतील तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. ही एक सर्व न्यूजमधली अंदाजित माहिती तुम्हाला दिलेली आहे. याच तारखेला तुमच्या परीक्षा होतील असं काही नाही, मागं पुढं होऊ शकतं मित्रांनो, परंतु परीक्षा 100% तुमच्या होणार आहेत. याबद्दल तुमचे काय मत आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. जसे मित्रांनो याबद्दल मी सतत अपडेट घेण्याचाही प्रयत्न करतोय. IBPS कॉल सेंटरलाही कॉल करून मित्रांनो जी माहिती आहे घेण्याचा प्रयत्न करत आहे. राहिलेल्या वेळापत्रकांबद्दल तुम्हीही प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, जसे अपडेट येतील तसे तुम्हाला वेळोवेळी शेअर केले जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो तुम्हाला सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो 7,000 पेक्षा जास्त प्रश्नांचे समावेश त्यांनी करून दिलेले आहेत. सध्या झालेले तुमच्या मित्रांनो नगररचना शिपाई पदभरती असेल, नगर परिषद असेल, तलाठी भरती असेल, वन विभागामधील वनरक्षक लेखपाल भरती असेल, वैद्यकीय शिक्षण विभागाची पदे भरती असेल, PCMC पदभरती असेल, अशा विविध परीक्षा ज्या घेण्यात आलेल्या आहेत मित्रांनो त्यामधील प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर सध्या तुमचे होणारी जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल किंवा इतर मित्रांनो सरळ सेवेची कुठलीही भरती असेल त्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील. कारण की TCS मार्फत मित्रांनो मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेमधील बरेचसे प्रश्न आणि तो पॅटर्न जो आहे तो रिपीट होतो. त्यासाठी तुम्ही हे प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील. त्यांची इतरही पुस्तकं आलेली आहे जसं की TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच ज्यामध्ये स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज मित्रांनो तुम्हाला प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. चालू घडामोडीसाठी देखील 81 सराव प्रश्न TCS IBPS पॅटर्ननुसार प्रसिद्ध झालेला आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची तुम्ही सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी यूज करू शकता, तुम्हाला उपयोगी पडतील.